प्रेक्षकांनो वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 1 मेचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला आहे. म्हणजे फायनली शौर्य ऊर्जाचं लग्न झालं. शौर्य म्हणाला तसं त्याने करूनही दाखवलं. शेवटी त्याने ऊर्जालाच आपली बायको बनवलंय. म्हणजे सुरुवातीला होतं असं की आमदार आपल्या लेकीला अर्पिताला घेऊन तिथे हजर होतो. लग्नात इतका गोंधळ होतो, इतका तमाशा, अर्पिता इतका राडा घालते ना, त्यामुळे आता तिथे तणावाची परिस्थिती निर्माण होते. शौर्य ऊर्जा दोघेही आता पेचात पडलेले असतात. पण शेवटी शौर्य आता अर्पिताला चिडकारतोच. तो सगळ्यांसमोर सांगून टाकतो की त्याचा ऊर्जावरती प्रेम आहे आणि तो लग्न करेल तर फक्त तिच्याशीच. आणि तो त्या आमदाराच्या धमक्यांना भीकसुद्धा घालत नाही. उलट त्या आमदारालाच आपल्या वेड्या झालेल्या त्या लेकीला फरफटत घरी घेऊन जावं लागतं. सगळ्या विधी पूर्ण होतात. शौर्य त्याच्या नावाचं मंगळसूत्र ऊर्जाच्या गळ्यात घालतो. त्यानंतर सप्तविधी पूर्ण होतात. शौर्य ऊर्जाच्या नात्याला एक वेगळंच वळण मिळणार असतं. पण त्यात आता पूर्वाची अट की हर्षवर्धन जोपर्यंत सून म्हणून ऊर्जाला स्वीकारत नाही आहे तोपर्यंत पूर्वा तिची पाठवणीच करणार नाही आहे. आता हा दुसरा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. पण मग आता शौर्य आणि आजी दोघेही ही परिस्थिती कशी हाताळतायत? पूर्वा फक्त त्या दोघांवरती विश्वास ठेवून ऊर्जाची पाठवणी करेल का? बघूयात प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये. आजचा भाग इतका जबरदस्त आहे ना प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत तुम्ही बघत राहणार आहात. आणि एक विनंती आहे, भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. प्रेक्षकांनो लग्न राहिलं बाजूला, पण आता इथे या आमदाराने अर्पिताच्या येण्याने एक वेगळाच तमाशा उभा राहतो. अर्पिता शौर्याचा हात सोडायला तयार नसते. शौर्य तिला झिडकारतो, तिचा हात झिडकारतो की अर्पिता सोड मला प्लीज. अगं काय करतेयस तू, कळतंय का तुला? अर्पिता विचारते की शौर्य मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुला करायचं नाही आहे ना लग्न माझ्याशी? ठीक आहे. शौर्याचा हात ती आपल्या गळ्याभोवती आणि त्याने सांगते की मग मारून टाक मला, आत्ताच्या आत्ता मारून टाक. तेव्हा ऊर्जा अर्पिताची समजूत घालते की अर्पिता अगं काय करतेयस तू? खरं तर ऊर्जा अर्पिताला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण ही तिच्यावरती इतकी चवताळून उठते की तू का आली आहेस आमच्या दोघांच्यामध्ये? मी आणि शौर्य सुखात जगत होतो. शौर्य माझ्यासोबत लग्नसुद्धा करणार होता, पण तू आलीस आमच्यामध्ये. तिथे उपस्थित असते सगळ्या लोकांना ती सांगते की शौर्यने मला लग्नाचं वचन दिलं होतं, आमचं लग्न होणार होतं. ऊर्जाला ढकलते ती सगळ्यासमोर आणि ही आली आमच्यामध्ये. तरीही ऊर्जा अर्पिताला समजावायला जाणार. अर्पिता जेव्हा तिच्यावर चवताळून उठते ना, आता मात्र शौर्य गप्प बसत नाही. तो तिला ओरडतो की अर्पिता का उगाचच तमाशा क्रिएट करतेस तू, नक्की काय हवं आहे तुला? त्यावर ती रडत सांगते की मला फक्त तू हवेस शौर्य, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. शौर्य तिला समजावतो की अर्पिता मी सगळ्या गोष्टी तुला क्लिअर केल्या होत्या, मग हा तमाशा कशासाठी? आमदार सगळ्यांसमोर शौर्याला धमकी देतो की तमाशा, जर तुझं लग्न झालं ना तर फक्त अर्पिताशीच होणार, बाकी कुणाशीच नाही. इकडे खरी वेळीच दिव्या विजयाला अडवते. मोठ्याने हाका मारून ती हर्षवर्धन आदित्यला बोलावून घेते. हर्षवर्धन आदित्य धावत येतात. विजयाचा हात तिने कसाबसा पकडून ठेवलेला असतो. आता हर्षवर्धन विजयाला समजावायला लागतो की विजया सोड चाकू. तेव्हा विजया म्हणते की नाही, माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याची होळी होताना मी नाही बघू शकत, त्यापेक्षा ना मी मरते. आदित्य जेव्हा समजावायला जातो की मग प्लीज प्लीज थांब, त्यावर विजया त्याच्यावरतीच रागावते की तू तर काही बोलूच नकोस रे. खरं तर नाही, सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू जर चांगला आदर्श शौर्यासमोर ठेवला असतास ना तर हे सगळं घडलंच नसतं. शेवटी आता विजया हाताबाहेर जाते म्हणून हर्षवर्धन चोराची तिच्या थोबाडीत लगावतो आणि हातातला चाकू फेकून देतो. विजया त्याच ठिकाणी कोलमडून पडते. हर्षवर्धनच्या गळ्यात पडून ती रडायला लागते की मला जगायचं नाही आहे, माझ्या दोन्ही मुलांच्या आयुष्याची होळी होताना नाही बघू शकत आहे मी, मला त्यापेक्षा मरू देत. तिची ती अवस्था पाहून तीर्था, सोनल एवढंच काय दिव्यासुद्धा हादरून गेलेली असते. आता जहागीरदारांच्या घरात वेगळाच तमाशा चालू आहे आणि इकडे लग्नात वेगळाच तमाशा चालू आहे. त्या आमदाराला
शौर्य आता सडेतोड उत्तर देतो की प्लीज थांबवा हे सगळं. अर्पिता त्याचा हात सोडायला तयार नसते. तो पुन्हा तिला चिडकारतो, तिच्या हातून हात काढून घेतो. मला वाटतं ना प्रेक्षकांनो, खरं तर हा आमदार आहे ना, बहुतेक बुद्धी स्वतःची घरीच घाण ठेवून आलेला दिसतोय. एकतर त्याला शौर्याचं लग्नही होऊ द्यायचं नाही आहे, त्यात तो तिथे उपस्थित असलेल्या लोकांना शौर्याच्या विरोधात भडकावायला लागतो. शौर्याला विचारतो की का आता भीती वाटते बदनामी होईल म्हणून. लोकांना विचारतो तो की मला सांगा की ही चाळ, ही तुम्ही लोक सगळी माझी लोकं आहात, ही चाळ भरतनगर चाळ माझी चाळ आहे, हा अख्खा एरिया माझा आहे. काय काय नाही केलं मी तुमच्यासाठी सांगा बरं. पाण्याचे प्रश्न सोडवले, रस्त्याचे प्रश्न सोडवले, विजेचा प्रश्न सोडवला. एवढंच काय, हा जो हॉल बांधलाय ना, तो सुद्धा तुमच्यासाठी बांधला होता की छोट्या मोठ्या फंक्शनसाठी कामाला येईल म्हणून. पण आज काय घडतं इथे? इथे माझ्याच विरोधात हे असलं षडयंत्र चालू आहे. पण आमदाराने जी कामं लोकांसाठी केली ती थोडीच स्वतःच्या खिशातल्या पैशाने केलेली आहेत. त्याने फक्त एक नेता म्हणून कर्तव्य पार पाडलंय ना. मग आता याच गोष्टीचा बाऊ करून तो लोकांना शौर्य आणि ऊर्जाचं लग्न थांबवण्यासाठी भडकावण्याचा प्रयत्न करतोय. हे जे काही चाललंय ना, हे लग्न नाही आहे, हा फ्रॉड आहे, फ्रॉड. आमदाराने असं म्हणता क्षणी दळवी काकू पुढाकार घेते. ऊर्जाच्या बाजूने ते समजावायला जाते की नाही हो, हा फ्रॉड वगैरे काही नाही आहे. अहो व्यवस्थित बोलणी करून तर लग्न ठरवलंय. हा आमदार हिलासुद्धा दमदाटी करतो. विचारतो की कोण आहेत तुम्ही आणि माझ्यासमोर बोलण्याची एवढी हिंमत वाढली का तुमची? हा मुलगा कुणाचा आहे माहिती आहे तुम्हाला? तर हर्षवर्धन जहागीरदार. ह्याचा बाप कोण आहे माहिती आहे तुम्हाला? अख्ख्या दुनियेचे डोळे दिपून जातील इतकं थाटात लग्न लावू शकतो तो आपल्या पोराचं. स्वयंवर रचू शकतो, स्वयंवर त्याच्यासाठी. आणि याचं लग्न कुठे होतं आहे? तर भरतनगर चाळीच्या एका छोट्याशा हॉलमध्ये. बरं हेही सोडा, बाप कुठे आहे याचा? बरं मला सांगा की आई कुठे आहे त्याची? भावंडं कुठे आहेत? अहो लग्न होतं आहे ना याचं, याचे आई वडील भावंडंच इथे नाही आहेत. अहो याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का की याने त्याचं लग्न आहे हे त्याच्या घरातल्यांना सुद्धा सांगितलेलं नाही आहे. उगाचच आता ते शौर्याबद्दल काहीही पसरवतोय हा आमदार. पण याच्या नाड्या आवडायला कुमुदिनी आजी हजरच आहे की. आता ती पुढे येऊन जा विचारते की शिर्के, नाही म्हणजे तुम्हाला मी दिसत नाही आहे की तुम्हाला मला बघायचंच नाही आहे? संपूर्ण जहागीरदार कुटुंबाचं रिप्रेझेंटेशन करायला मी आहे इथे आणि मी पुरेशी आहे. शौर्याचं लग्न होतं आहे हे घरातल्यांच्या सर्वानुमतेच होतं आहे. आणि त्यानंतर आजची जाऊन आता अर्पिताची समजूत घालते बरं का की अर्पिता, अगं तुला शौर्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ना, सगळं क्लिअर केलं होतं ना, मग का वेडेपणा करतेस? हे बघ तुझ्या वडिलांच्या बोलण्यात येऊन असा वेडेपणा प्लीज करू नको. पण अर्पिता इतकी पिसाळल्यासारखी वागते की ती डायरेक्ट कुमुदिनी आजीला ढकलून देते की मला कुणीही काही बोलायचं नाही आहे, माझं लग्न होईल ते शौर्याशीच होईल. आणि ऊर्जाला सुद्धा ती दमदाटी करते की तू काय करतेस इथे, चल निघ इथून. शौर्य फक्त माझा आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. एवढंच नाही तर शौर्य आणि ऊर्जाची जी लग्नगाठ बांधली होती पद्माने, ती सुद्धा ती सोडण्याचा प्रयत्न करते. इतका आताताईपणा, इतका आक्रस्ताळेपणा करते नाही की सगळे लोक तिथे आता चक्क व्हिडिओ बनवायला लागतात. आता तो चहावाला पुढे येऊन त्या लोकांना सांगतो बरं का की हे बघा तुम्ही मोबाईल खाली ठेवा. आणि शौर्यसुद्धा अर्पितावरती ओरडतो, अर्पिता हे बघ तू चांगली मुलगी आहेस आणि या सगळ्या लोकांसमोर मला तुझा अपमान करायचा नाही आहे. अर्पिता मोठमोठ्याने हंबरडा फोडते, रडायला लागते की नाही शौर्य, मला लोकांची पर्वा नाही आहे, माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझं लग्न फक्त माझ्याशीच व्हायला हवं आहे. त्यावर शौर्य तिला समजावतो की अर्पिता प्लीज, हे बघ तू एक चांगली मुलगी आहेस आणि मला नाही वागायचं आहे तुझ्याशी असं, तुला का कळत नाही आहे? माझं प्रेम फक्त ऊर्जावर आहे आणि मला लग्न ऊर्जाशीच करायचं आहे. त्यावर अर्पिता खाऊ का गिळू नजरेने ऊर्जाला बघते आणि ती विचारते की ऊर्जाशी लग्न करायचं आहे, काय संबंध आहे? शौर्य तुझं फक्त प्रेम माझ्यावरती असू शकतं, तुझ्या कुणाशीच नाही. अचानकच ती पंचपाळक येते आणि शौर्याला सांगते की हे घे कुंकू आणि लाव माझ्या कपाळी. आता तर मात्र
सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. पण अर्पिता तिथे इतकी विचित्र वेड्यासारखे वागायला लागते की शौर्य, हे 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 बघ, हे बघ, हे ना असं कपाळी लावायचं असतं कुंकू, पण फक्त इतकं करून नाही ना होणार. हार हार लागतील ना, हार लागतील ना. आणि ती हारसुद्धा घेते. शौर्याला सांगते की हे 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 हार घे आणि तू 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 माझ्या गळ्यात घाल, मी तुझ्या गळ्यात घालते. अ, पण इतकं इतकं पुरेसं नाही आहे ना. अ, गुरुजी, तुम्ही ना मंत्र म्हणा. काय आहे, लग्नात विधीसुद्धा लागतील ना, मग विधी पण करावे लागतील. तुम्ही ना मंत्र म्हणा, मी शौर्यासोबत हात पकडून ना असं सप्तपदीचे फेरे घेते. म्हणजे आमचं लग्न होईल ना. म्हणजे ही काय बोलतीये, हिचं हिलाही भान राहिलेलं नसतं. शौर्याला इतका संतापतो ना तो तो अर्पितावरती वचकतो की अर्पिता, काय होतंय तुला? हे बघ, तू तू काय बोलतेस, तुला कळत नाही आहे. प्लीज भानावरती ये. आता ऊर्जा उलट शौर्यालाच तापते. शौर्य, कसा वागतोयस तू तिच्याशी? अरे ती काय बोलते, ती भानावर नाही आहे. आणि तू तिला चिडकारलास तर ते आणखीन त्रास करून घेईल. म्हणजे ऊर्जाचा इतका अपमान होऊन सुद्धा तिला त्या अर्पिताचीच काळजी वाटते. ऊर्जा तिची समजूत घालते की हे बघ अर्पिता, हे बघ, तू माझ्याकडे बघ. तुला ना तुला विश्रांतीची गरज आहे. तू इतका त्रास नको ना करून घेऊ. तू जा आणि घरी आराम कर. अर्पिता तिच्यावरती वचकते की काय झालंय, काय झालंय, मला डोक्यावर परिणाम झालाय का माझ्या? पण वागते ना ती तशी, परिणाम झाल्यासारखीच. ऊर्जालाच उलट ती दमदाटी करते की तू जा इथून. तुझ्यामुळे शौर्य माझ्यापासून दूर जातोय. तुझा काय संबंध आहे? आणि ऊर्जाला ती ढकलायला लागते की निघ ना. शौर्याला ते सांगते की आपलं लग्न होणार आहे ना शौर्य, तू 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 हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहेस ना. म्हणजे इतकी वेड्यासारखी वागते ना अर्पिता. खरंच प्रेक्षकांनो, म्हणजे अंगावरती काटा येणारा सीन आहे हा. त्यात आता पूर्वाला राहवत नाही. पूर्वा जाऊन त्या आमदाराची अक्कल ठिकाणावरती आणते. याच मुलीसाठी येऊन तुम्ही माझ्याकडे भीक मागितली होतीत ना, मग कुठे गेला तुमच्यातला बाप? अहो, किती चांगली मुलगी होती तुमची. का तुम्ही राजकारणापायी सगळ्या गोष्टी चव्हाट्यावरती आणायला निघालात? कारण सगळी लोक तिथे व्हिडिओ बनवत आहेत. चक्क बदनामी कोणाची होणार आहे? अर्पिताचीच होणार आहे ना, या आमदाराचीच होणार आहे. तेवढी अक्कल तर त्याला नाहीच आहे मुळात. दिव्यानं फडकवलं, फूस लावली आणि हा आला. तुम्हाला माहिती आहे ना शिर्के साहेब, की शौर्य तिच्याशी लग्न करणार नाही आहे. मग का उगाचच आपल्या लेकीचं जगासमोर हसं करताय तुम्ही? हे बघा शिर्के साहेब, आज फक्त काही वेळासाठी तुमचं राजकारण बाजूला ठेवा आणि आज एक बाप म्हणून आपल्या लेकीसाठी विचार करा. आणि पूर्वा स्वतः अर्पितासाठी हात सोडते त्या आमदारापुढे. अर्पिता शौर्याच्या गळ्यात पडत असते की चल ना शौर्य, आपलं लग्न आहे ना, तू मंगळसूत्र घालणार आहेस ना मला. म्हणजे अगदी वेड लागल्यासारखं ती परळत सुटते काही. तेव्हा हा आमदार पुढे येतो, पण याचा माज काही मोडला नाही आहे. अर्पिताला तो सांगतो की अपू ऐक, मी बाप आहे ना, तुझा पप्पा आहे ना, मी मी तुला शब्द देतो की तुझं लग्न शौर्याशीच होणार, होणार, नक्की होणार. ऊर्जाकडे चवताळलेल्या नजरेने बघून सांगतो की आधी या मुलीला मी शौर्याच्या आयुष्यातून बाजूला करणार आणि धूमधडाक्यात तुझं लग्न लावून देणार शौर्यासोबत. पण आता इथून चल बाळा. आता अर्पिताला तो जबरदस्ती घेऊन जाणार. ती शौर्याचा हात पकडून उभी असते की नाही 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 शौर्य, आपण आत्ता इथेच लग्न करणार आहोत ना, तू सांग ना पप्पा ना. तेव्हा त्या आमदाराचं लक्ष जातं आजीकडे आणि तो त्यांनासुद्धा धमकावतो की कुमुदिनी जहागीरदार, फार मोठी खिल्ली उडवली तर तुम्ही आमची. आता तो शौर्यलाही सोडत नाही. हे सगळं माझ्या मुलीची जी अवस्था होते ना, ती फक्त तुझ्यामुळे झाले. सोडणार नाही हा मी तुला आणि माफही करणार नाही आहे. काय संबंध? म्हणजे उगा गोष्टी लादायच्या म्हणून लादतायत का हे जागीरदारांवरती? तमाशा केलात तुम्ही आमचा. या सगळ्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. माझी मुलगी सून म्हणून जाणार तर ती जहागीरदारांच्याच घरात जाणार. शिर्के म्हणतात मला. या सगळ्याचे परिणाम तुम्हाला मी भोगायला लावणार. शिर्के चक्क सगळ्यांसमोर धमकी देतोय आणि याने स्वतःच्याच वरती या सगळ्या गोष्टी ओढवून घेतल्यात.
याला कोणी सांगितलं होतं इथे मध्ये तडमडायला? आलाच नसता तर तमाशाही झाला नसता आणि इज्जतही गेली नसती. उलट शौर्य आणि ऊर्जाचं लग्न तर किती निर्विघ्नपणे पार पडलं असतं. अर्पिताला तो जबरदस्ती आता मंडपातून घेऊन जात असतो. अर्पिता शौर्याला सोडायला तयारच नसते. शौर्य तिला चिडकारतो, दूर ढकलतो. आता आमदार कसं तरी ओढत फरफटत का असेना, पण आपल्या मुलीला तेथून घेऊन जातो. आता सगळ्या लोकांनी तिथे जो काही तमाशा झाला त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असते आणि हे सगळं ऊर्जाला पाहत नाही या. ऊर्जा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांचे कान उघडणे करते की बंद करा फोटोज काढणं, बंद करा व्हिडिओज काढणं. काय करताय तुम्ही लोक? हे सगळं जर माझ्यासोबत घडलं असतं तर केलं असतंच का तुम्ही असं? एखाद्या हतबल माणसाचे व्हिडिओज फोटोज काढून त्याची खिल्ली उडवणं हा खूप चुकीचा प्रकार आहे. आणि मोबाईल हा चांगल्यासाठी आहे. या अशा गोष्टींसाठी प्लीज त्याचा वापर करू नका. आपल्यातली संवेदनशीलता माणुसकी संपत चालली आहे का? ऊर्जा तिथे हात जोडून सगळ्यांना विनंती करते की अर्पिताचे फोटोज व्हिडिओ जे काही तुम्ही काढलं असेल ते प्लीज कृपा करून डिलीट करा. आणि सर्वच लोक आता शर्मेने मान खाली घालून उभे असतात. ऊर्जाच्या एका शब्दावरती ते व्हिडिओज ते डिलीट करून टाकतात. एखाद्या व्यक्तीचं दुःख हे आपल्या मनोरंजनाचं साधन नाही असू शकत असं सांगून ऊर्जा खरं तर त्या सगळ्यांचे आभार मानते. तेव्हा पूर्वाला आपल्या लेकीचा अभिमानही असतो आणि कौतुकही. ऊर्जा, तू जे काही केलंस ना खरंच खूप छान काम केलं. बरं झालं. ती शौर्य ऊर्जाला सांगते की चला आता आपण पुढच्या विधी पटकन उरकून घेऊयात. त्यानंतर ऊर्जा शौर्य जाऊन पाटावरती बसतात. आजी गुरुजींना पुढच्या विधींना सुरुवात करायला सांगते. शौर्य अजूनही विचारात हरवलेला असतो. आजी त्याला भानावर आणते की शौर्य काय झालं? शौर्य म्हणतो की आजी, जे लोक यायलाच नको होते ते तर येऊन गेले, पण जे यायला हवे होते ते आलेच नाहीत. मॉम डॅड आलेच नाहीत. त्याला इतकं वाईट वाटतं. आजी समजावते की शौर्य, आपण वाट बघूयात, पण पुढच्या विधीनं सुरुवात करूयात. तेव्हा आता शौर्य पुन्हा एकदा मंगळसूत्र आपल्या हाती घेतो आणि त्या मंगळसूत्रातून तो ऊर्जाचा चेहरा न्याहाळत असतो. ऊर्जाही एकटक त्याच्याकडे बघते. आता त्यांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतंच, पण आता विधिवत लग्न झालं. शेवटी ते एकमेकांचेच झाले. हा विचार मनात आणून त्या दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू येतात. खरं तर ते आनंद अश्रू आहेत. शौर्य सगळ्यांसमोर ऊर्जाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि शेवटी तिलाच आपली बायको बनवतो. शौर्य ज्या क्षणी ऊर्जाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो ना, तेव्हा ऊर्जाला तिच्या डोळ्यातले अश्रू रोखताच येत नाहीत. इकडे तीर्था इतकी हादरून गेलेली असते. ती विचारते की दादा, मॉम ठीक तर असेल ना? मी जाऊन बघून येऊ का? आदित्य तिला कसं बसं तरी थांबवतो, समजावतो की तीर्था रिलॅक्स हो. तीर्था रडत विचार करते की बाप रे, मॉम असा विचार करेल स्वप्नातही वाटलं नव्हतं. नशीब दिव्या वहिनी तिथे होती म्हणून, नाहीतर काय झालं असतं तिला तर कल्पनासुद्धा करवत नाही. त्यावर आदित्य म्हणतो की साहजिकच आहे ना तिचं वागणं. एकतर माझंही लग्न तिच्या मर्जीविरुद्धच झालं होतं आणि आता शौर्याचं सुद्धा. तीर्था विचारते की दादा, पण मला राहवत नाही आहे, मी जाऊन थांबू का तिच्यापाशी? तेव्हा आदित्य समजावतो की तीर्था डॅड आहेत की नाही तिथे? ते तिला त्याच्या नजरेसमोरून सुद्धा हलू देणार नाही आहेत. सोनलसुद्धा म्हणते की पण दादा, मला ना खरंच खूप भीती वाटते या सगळ्याची. त्यावर आता आदित्य त्या दोघींचीही समजूत घालतो की तुम्ही काळजी करू नका, डॅड आहेत मॉमसोबत, आता काहीही असं वाईट होणार नाही आहे. तीर्था विचार करते की दादा, आता आपण ना अजिबात घराच्या बाहेर पडायला नको. आदित्य सांगतो की आधी तर कुठे ते पॉसिबल होतं. पण तुम्ही अजिबात रडायचं नाही आता, कारण आजी कुठल्याही क्षणी व्हिडिओ कॉल करेल. आपल्याला शौर्य ऊर्जाचं लग्न बघायचं आहे की नाही? आदित्य समजावतो की आता पडलेले चेहरे तुम्ही आजीला दाखवणार आहात का? तो विचारतो की चला चेअर अप गाईज, यो बडीच, आणि दोघींनाही तो हसवतो. इकडे विधी चालू असताना पूर्वा कुमुदिनी आजीला बाजूला घेऊन येते. ती सांगते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. म्हणजे
आता लग्नाच्या काही विधी राहिल्यात त्या संपल्या की एकदाच लग्न पूर्ण होईल. पण त्या विधी पूर्ण व्हायच्या आत जर शौर्याचे बाबा इथे आले नाहीत, जर त्यांनी तिचा सून म्हणून ऊर्जाचा स्वीकार केला नाही, तर मग मी मात्र ऊर्जाला सासरी पाठवणार नाही. तुमच्या घरी मी पाठवणार नाही. पूर्वाने ऊर्जासाठीच हा निर्णय घेतलेला असतो. आजी विचारते की पूर्वा, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? अगं, घेईन ना मी ऊर्जाची काळजी. पूर्वा सांगते की तसं नाही आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. अहो पण त्यावर आजी सांगते की पूर्वा, मुळात हा विचार करणंच चुकीचं आहे. कारण हर्षवर्धन इथे कधीच येणार नाही आहे. आता स्वतःचा मुलगा कसा आहे ते त्यांना चांगलेच ठाऊक असणार आहे ना. पूर्वा समजावते की हे बघा, त्यांचं इथे येणं जास्त गरजेचं आहे. माझा अहंकार आहे म्हणून नाही, फक्त मला माझ्या ऊर्जाची काळजी वाटते. एक आई म्हणून प्लीज मला समजून घ्या. तिथे विधी चालू असतात. शौर्य ऊर्जा इतके खुश असतात. हर्षवर्धनने विजयाला रूममध्ये आणलेलं असतं. थोडं पाणी पिऊन ती शांत होईल असं वाटतं त्याला, पण विजया आणखीनच चिडते. का वाचवलं तुम्ही? मरू द्यायचं होतात ना मला. तुमच्या मुलाने तुमच्या अटीला जुमानलं का? नाही ना, पाठ फिरवून निघून गेला ना तो. त्यात तुमची आई, त्यांची तर आधी फूस आहे त्याला. तुम्ही शौर्याला सुद्धा काही बोलत नाहीत आणि तुमच्या आईला तर नाहीच नाही. या घरात माझ्या शब्दाला तर काडीचीही किंमत नाही आहे, पण आता तुमच्या शब्दालाही काहीच उरलेली नाही आहे. काही होणार नाही आहे तुमच्याकडून. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की विजया, असं काहीही नाही आहे. मुळात त्या मुलीला या घरात मी टिकूच देणार नाही. त्यावर विजया म्हणते की बस करा. आधीचाही एक अंदाज चुकला ना तुमचा. म्हणाला होतात की शौर्य तुमची अट पाळेल, तो नाही लग्न करणार, पण गेला ना तो लग्नासाठी. तुमच्याकडून खरंच काही होणार नाही आहे. आणि ती त्याच्याकडे पाठ फिरवते. इकडे दिव्याच्या डोक्यावरती वेगळीच टांगती तलवार असते. तिला खरं तर दडपण आलेलं असतं की लग्नात नक्की काय झालं असेल. लग्न थांबू शकेल अर्पिता? लग्न थांबलं असेल का? नक्की काय चाललं असेल तिथं? आणि ते विचार करून सैरभैर होते. पण दिव्या, तू ना विचारच करत बस अगं, कारण तोपर्यंत इकडे लग्न संपन्नसुद्धा झालं आहे. आता सगळे विधी पूर्ण झालेले असतात. शेवटची विधी उरलेली असते ती म्हणजे सप्तपदी. आणि आता ऊर्जाचा भाऊ म्हणून तिच्यासोबत कोण उभं राहिले माहिती आहे? तर तो चहावाला. चायचुई शौर्य ऊर्जा दोघेही सप्तपदी चालत असतात. आता ती सप्तपदी चालताना 7 वचनं जे की ते दोघे एकमेकांना देणार आहेत. सर्वजण इतके उत्साहाने ते सगळं पाहत असतात ना विधी. आता कुठे आजीचा जीव थंड झाला असणार आहे, कारण झालं बाबा एकदाचं लग्न. म्हणजे अर्पिता आणि तिच्या बापाने येऊन इतका तमाशा घातला तरीसुद्धा या सगळ्याचा शेवट गोडच झाला आहे. प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला तरी पुढे बघूयात की पूर्वा आजीला अट घालते की हे बघा, मी ऊर्जाची पाठवणी करणार नाही आहे, कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की शौर्याच्या वडिलांनी इथे येणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते ऊर्जाचा सून म्हणून स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत मी ऊर्जाला पाठवणार नाही आहे. आता तिचं आई म्हणून विचार करणं साहजिकच आहे, कारण त्या हर्षवर्धनच्या डोळ्यांमध्ये ऊर्जाबद्दलचा राग तिने स्वतः पाहिला आहे. पण मग आता पूर्वाची अट शौर्य मान्य करेल का? की सगळ्यांसाठी, म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी अनपेक्षित असा ट्विस्ट येईल की स्वतः हर्षवर्धन येईलही कदाचित लग्नात? नक्की काय घडेल ते पाहण्यासाठी प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. मालिकेचे एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी सुद्धा, जेणेकरून खरे एपिसोड्स जे आहेत ते आपल्या इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.